आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे। त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांचा समावेश आहे। तर गेल्या वेळी सत्तेत असलेले भाजप यंदा विरोधात आहे। त्यामुळेच भाजप नेते सत्ताधारी तिन्ही पक्षांवर जोरदार आसूड ओढतात। त्याचे नेतृत्व चंद्रकांतदादा पाटील करतात। कधी वैयक्तिक तर कधी पक्षावर तर कधी सरकारवर दररोज टीकेची झोड असते। याच टीकेला सडेतोड प्रत्युत्तरही दिले जाते, मग विषय कुठलाही असो। त्यातच महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्येही मतभेद आहेत। नांदगाव विधानसभेचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात छड्डू ठोकलाय। त्यात सेना खासदार संजय राऊतांनीही उडी घेतली आहे। भुजबळांवर टीका केली। भुजबळांनी संयमाने हा विषय हाताळला आणि काहीही टीका केलेली नाही। याउलट समजूतदारपणाच दाखवला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या कोर्टात जो निकाल देईल तो मान्य करेल असेही त्यांनी म्हटले। भुजबळांनी नांदगावकडे फिरकू नये असेही राऊत म्हणाले। नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ तिन्ही मान्यवर एकत्र जमले आणि राज्यभरात पुन्हा एकच चर्चा सुरू झाली। हे तिघे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील। विवाह सोहळ्याला ही त्रिमूर्ती एकत्र जमली। केवळ लांबच नाही तर एकाच सोफ्यावर ही मंडळी बसली। टीका, टिप्पणी, आरोप, प्रत्यारोप सारे बाजूला ठेवत तिघांची गप्पांची मैफल सजली आणि हीच बाब सध्या सर्वत्र चर्चेची ठरत आहे। राजकारणात कुणी कुणाचे कट्टर शत्रू आणि कट्टर मित्र नसतात, त्याचा प्रत्यय वारंवार येत असतो। आताही असेच चित्र दिसून आले। माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।